शंख आहे. मला पण याचे मंत्र वगैरे येत नाही, पूर्ण सगळं मंत्र वगैरे म्हणायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. आपल्याला जसं येते तसं पूजा आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आधी शंख स्वच्छ धुवून घेते, तो पुसून इथे ठेवते. त्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि एक पांढरं फूल आणि तुळशीपत्र एक शंखाला व्हायचं आहे आणि नमस्कार करायचे. दुसरं आहे घंटापूजन. घंटा पण आपण इथं धुवून घेणार आहोत. धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे कपड्यांना. घंटेचा आवाज करायचा आहे आणि घंटेलाही हळद, कुंकू आणि अक्षता व्हायचे आणि एक फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपण कलश पूजन करणार आहोत. ह्या कलशामध्ये आपण गंध, अक्षता आणि एक फूल वाहणार आहोत आणि त्याच्यात तुळशीपत्र एक तुळशीपत्र याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामध्ये ह्या गंगेमध्ये सर्व पवित्र नद्यांचं पाणी असतं. त्यामुळे यांना सगळ्या गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, शरू तुम्हाला जेवढ्या पवित्र नद्या वाटतात त्या सगळ्यांचं नावं घेऊन याच्यात स्मरण करा आणि असं सप्तसागर, सप्त पवित्र नद्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत असं प्रार्थना करून कल्पना करा आणि ते आपलं कलशपूजन होतं. हे कलशपूजनाचं पाणी आपण नंतर देवासाठी वापरणार आहोत. नंतर दीपपूजन. दिव्यांना पण आपण हळद, कुंकू व्हायचंय, अक्षता व्हायच्यात आणि एक फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. आता आपण शंखपूजन, घंटापूजन, कलशपूजन आणि दीपपूजन केलेलं आहे. आता शंखामध्ये आपण हे केलेलं आहे की कल्पना केलेली आहे याच्यात सप्तसागर आणि सप्त नद्यांचं पवित्र पाणी आलेलं आहे. ते पवित्र पाणी आपण आपलं पूजा साहित्य जे आहे हे पूजा साहित्य ह्याच्या पवित्रीकरणासाठी शिंपडून ह्याचं पवित्रीकरण करायचं आहे. आपल्या स्वतःच्या अंगावरही टाकायचं आहे, देवांवर टाकायचं आहे, ह्या स्थानावरती टाकायचं आहे आणि हे पवित्र झालंय असे आपण हे पवित्र कर देवाला प्रार्थना करायची. पूजेच्या साहित्याचं पवित्रीकरण करून घेतलेलं आहे. गणपती आपण इथे ठेवलेला आहे, पण ह्या गणपतीमध्ये आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर अंतरिक्षातून आपण त्याच्यामध्ये ज्या गणपतीच्या ऊर्जा आहेत त्या गणपतीच्या ऊर्जेसाठी आवाहन करतोय की त्यांना येऊन इथे स्थापन व्हावं, म्हणजे एक प्रकारची प्राणप्रतिष्ठा आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर त्यासाठी ह्या कलशाच्या पाण्यामध्ये ह्या दुर्वा बुडवायच्या आहेत आणि ते करताना मंत्र म्हणायचा आहे प्राणप्रतिष्ठेचा. अस्य प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषय ऋग्वेद साम अथर्व वेदवाणी छंदासी परा प्राणशक्ती देवता आम बीजम ह्रीं शक्ती क्रौं कीलकम अस्या मूर्ती देवकला सानिध्यार्थ प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. अस्य देवस्य पंचदश संस्कार सिद्ध्यर्थ पंचदश प्रणवावृत्ती करिष्ये. दुर्वा लावायच्या आणि मग ते खाली ठेवायचे, म्हणजे असा अर्थ
याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे.